चला नमस्कार. UEEच्या फास्ट रिव्हिजन सेशनमध्ये तुमचं स्वागत. हा आपला चौथा सेशन चालू आहे. पहिले 2 ऑनलाईन घेतले, मधला जो आहे थर्ड युनिट जो आपण ऑफलाईन घेतला आणि हा पण आपण ऑफलाईन घेत आहोत कारण नेटवर्कचा इश्यू आहे अंबडमध्ये. ओके, तर बघा फोर्थ युनिट इलेक्ट्रिक ड्राईव्ज अँड एलिव्हेटर. तर इलेक्ट्रिक ड्राईव्ज अँड एलिव्हेटर हा चौथा युनिट अतिशय महत्त्वाचा आहे. मागचा युनिट छोटा होता, हा मोठा आहे. हा जवळपास 20 ते 28 मार्कापर्यंत विचारला जाऊ शकतो. ओके, कधी कधी तर 32 मार्कापर्यंत विचारलेला आहे मागच्या इतिहासामध्ये. ओके, तर बघा, तर याच्यामध्ये काय काय बघायचं आहे? इलेक्ट्रिक ड्राईव्ज बघायचं. व्हॉट इज बाय इलेक्ट्रिक ड्राईव्ज? ज्या ड्राईव्जला इलेक्ट्रिक सप्लाय, ज्या मोटर कंट्रोलिंग ऑपरेशनसाठी इलेक्ट्रिक सप्लाय दिला जातो त्याला आपण इलेक्ट्रिक ड्राईव्ज असं म्हणतो. मेकॅनिकल ड्राईव्ज म्हणजे काय? याच्यामध्ये मेकॅनिकल पॉवर ट्रान्सफर केली जाते. ओके, तर तो पार्ट असतो. तर इलेक्ट्रिक ड्राईव्जमध्ये आपल्याला कन्सेप्ट बघायचे आणि फॅक्टर गव्हर्निंग सिलेक्शन ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ज हे 2 कन्सेप्ट बघायचे. तर याच्यावर एक 4 मार्काचा प्रश्न असतो म्हणजे असतो. जर नसला तर याला चौकामध्ये पकडायचं. ते मला नका पकडू आता, कारण प्रत्येक वेळेस मलाच पकडलं तर कसं होईल. तर हा प्रश्न परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणारच, 100% येणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस एक तर ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ज किंवा साईड सिलेक्शन ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ज ह्या 2 पैकी एक प्रश्न येणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ज. याच्यावर एक 2 मार्काचा प्रश्न असतो. किती मार्काचा? 2 मार्काचा. किंवा ग्रुप ड्राईव्ह आणि इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह याचा डिफरन्स 2 किंवा 4 मार्काला विचारतात. मग हा 2 मार्काचाच प्रश्न आहे. पण याच्यावर पण एक कंपल्सरी क्वेश्चन आहे, लक्षात असू द्या. याच्यावर पण एक कंपल्सरी क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल फीचर ऑफ ड्राईव्हज, याच्यामध्ये टाईप्स ऑफ इन्क्लोजर, याच्यावर एक प्रश्न असू शकतो, असेलच असं नाही. म्हणजे अतिशय महत्त्वाच्या प्रश्नापैकी आहे का? नाही, पण येऊ शकतो. तर मेकॅनिकल फीचर ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्हज. ओके, त्याच्यानंतर ट्रान्समिशन ऑफ मेकॅनिकल पॉवर, याच्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ड्राईव्हज. तर याच्यामध्ये चेन ड्राईव्ह, रोप ड्राईव्ह, थ्रेड ड्राईव्ह हे ड्राईव्हज. ओके, चेन, रोप, गिअर हे सगळे ड्राईव्हज ह्या डायरेक्ट आणि डायरेक्टमध्ये आहे. व्हर्टिकल ड्राईव्हज याच्यामध्ये बिअरिंग वगैरे तो पार्ट आहे. बिअरिंग, बुशिंग तो पार्ट आहे. तर याच्यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, येईलच अशी गॅरंटी मी देत नाही. ओके, ज्याची गॅरंटी द्यायची त्याची गॅरंटी मी देत असतो. त्याच्यानंतर बघा बेरिंग आणि गिअर याच्यावर एक प्रश्न असू शकतो. याच्यावर परत प्रश्न असू शकतो, याची मी गॅरंटी देत नाही, पण येऊ शकतो त्याच्यावर प्रश्न. त्याच्यानंतर साईज अँड रेटिंग ऑफ मोटर, याच्यावर एक न्यूमरिकल असतो म्हणजे असतोच, 4 किंवा 6 मार्काला. जर समजा रेटिंगचं डेरिव्हेशन वगैरे विचारलं तर 4 मार्काला, आणि न्यूमरिकल तर हा न्यूमरिकल तर येणारच गड्या. कोणता एक्झामिनर कोणी जरी पेपर सेट केला तर हा न्यूमरिकल परीक्षेला असतो म्हणजे असतोच. ओके, साईज अँड रेटिंग ऑफ मोटरमध्ये 2 टाईपच्या डेरिव्हेशन आहेत, त्याच्यावर एक न्यूमरिकल असतो म्हणजे असतोच. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ लोड इक्वलायझेशन, हा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावर एक 4 मार्काचा न्यूमरिकल असतो. कन्सेप्ट आहे, 4 मार्काचा कन्सेप्ट आपल्याला डायग्रामॅटिकली एक्सप्लेन करायचा. तर लोड इक्वलायझेशनवर सुद्धा 4 मार्काचा प्रश्न असतो. ओके, लोड इक्वलायझेशन, लोड सायकल आणि लोड इक्वलायझेशन याच्यावर पण 4 मार्काचा एक क्वेश्चन असतो कंपल्सरी. त्याच्यानंतर इलिव्हेटर अँड याच्यावर एक 4 मार्काचा प्रश्न असतो. इलिव्हेटर याच्यामध्ये फंक्शन, ॲप्लिकेशन, टाईप्स अँड प्रिकॉशन टू बी टेकन, केस स्टडी ऑफ एलिव्हेटर. तर याच्यावर प्रश्न असू शकतो, परंतु फॅक्टर अफेक्टिंग साईज अँड शेप ऑफ कार याच्यावर मात्र 4 मार्काचा प्रश्न असतो. तर बघा, अति महत्त्वाच्या प्रश्नापैकी साईज अँड शेप ऑफ कार याच्यावर एक प्रश्न, हा एक प्रश्न 4 मार्काचा. त्याच्यानंतर लोड सायकल कन्सेप्ट, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, लोड सायकल याच्यावर एक 4 मार्काचा, याच्यावर एक 6 मार्काचा, याच्यावर एक 2 किंवा 4 मार्काचा, 2 किंवा 4 मार्काचा. तर हे ब्लॉक केलेले 4, 4, 8, 4, 12, 4, 16, 4, 20 आणि 22, कमीत कमी 22 मार्काला आणि जास्तीत जास्त 28 ते 30 मार्काला हा प्रश्न, हा चौथा टॉपिक विचारला जातो. येते लक्षात? तर अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, तुम्ही ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि एकदा समजला ना, हा टॉपिक खूपच सोपा आहे. याच्यावर परत
विचारल्या जाऊ शकतात असे, याच्यावर 4 मार्क, याच्यावर 4 मार्क, याच्यावर 4 मार्क, याच्यावर 4 मार्क. ओके. कधी कधी टाईप्स ऑफ याच्यावर सुद्धा 4 मार्काचा प्रश्न सेपरेट विचारला जाऊ शकतात, टाईप्स ऑफ एलिव्हेटरवर. ओके. ड्रम टाईप एलिव्हेटर, ट्रॅक्शन टाईप एलिव्हेटर. आणि 2 मार्काचा असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की वाय पेंट हाऊस इज लोकेटेड ॲट द टॉप. म्हणजे लिफ्टचं पेंटोग्राफ टॉपलाच का माउंट करतात असा प्रश्न असू शकतो. तर का माउंट करतात? कारण पार्किंगची महत्त्वाची जागा तिथं गुंतली जाते, म्हणून ते टॉपला माउंट केली तर ती वाचते. तर तो एक फायदा आहे. समजलं? चला याच्यावर स्क्रीनशॉट मारून घ्या पटकन. ओके टेस्टेड. चला सुरू करू. तर पटपट आपल्याला घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले इलेक्ट्रिक ड्राईव्ह, एक ब्लॉक डायग्राम काढा. इलेक्ट्रिक ड्राईव्ह. तर इलेक्ट्रिक ड्राईव्हची ब्लॉक डायग्राम काढून घेऊ आपण. AC और DC सोर्स, तो सप्लाय कुठं जाईल? पॉवर मॉड्युलेटरला. पॉवर मॉड्युलेटर. त्याच्यानंतर तो कुठं जाईल? मोटरला. तो कुठं जाईल? लोडला. आता इथं बऱ्याचदा मेकॅनिकल कपलिंग दाखवली जाते का. ओके. त्याच्यानंतर मोटरचा सप्लाय कुठं जाईल? सेन्सरला. लोड पण सेन्स केला जाईल. त्याच्यानंतर तो पुढं जाईल कंट्रोल युनिटला. आणि कंट्रोल युनिट कुठं जाईल? पॉवर मॉड्युलेटरला. सेट पॉईंट. तर हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. तर हे काय रे? ब्लॉक डायग्राम. तर एक बघा, इलेक्ट्रिक ड्राईव्ह इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिक मोटर, त्याच्यानंतर एनर्जी ट्रान्समिटिंग शाफ्ट, and control unit. व्हॉट इज इलेक्ट्रिक ड्राईव्ह? इलेक्ट्रिक ड्राईव्ह म्हणजे काय? इलेक्ट्रिक मोटर, एनर्जी ट्रान्समिटिंग शाफ्ट अँड कंट्रोल युनिट. ओके. फॉर मोटर परफॉर्मन्स. तर इलेक्ट्रिक ड्राईव्ह म्हणजे काय? अशी गोष्ट ज्याच्यामध्ये काय असते? इलेक्ट्रिक मोटर असते, मोटर ट्रान्समिटिंग शाफ्ट असते किंवा पॉवर ट्रान्समिटिंग शाफ्ट असते आणि कंट्रोल युनिट असते. या तिन्हीचं कॉम्बिनेशन, तिन्ही चारीचं कॉम्बिनेशन काय आहे? इलेक्ट्रिक ड्राईव्ह. बेसिक ब्लॉक डायग्रामसुद्धा 2 मार्काला 4 मार्काला विचारलं जाऊ शकतं. तर युनिट टेस्टला हा प्रश्न होता. तर बघा, सगळ्यात पहिले सोर्स दिला आहे कोणाला? पॉवर मॉड्युलेटरला. पॉवर मॉड्युलेटर काय करतो आहे? पॉवरला मॉड्युलेट करतो आहे. तो कुठं देतो आहे? मोटरला देतो आहे. मग मोटर काय करते? कन्व्हर्जन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. ओके. आणि मेकॅनिकल एनर्जी कुठं? लोडला जाते. लोड काय करतो आहे? फिरतोय. ओके. म्हणजे काहीतरी ॲक्शन होते आणि ती ॲक्शन समजा जी प्रॉपर ॲक्शन झाली नाही तर मग सेन्सरला सेन्स होतं की बाबा लोड कमी झाला, लोड शिल्लक झाला. ओके. आणि मोटर सेन्स करते आणि मोटरचा स्पीड जे आहे ते सेन्स केला जातो आणि तो कुठं जातो आहे? कंट्रोल युनिटला जातो आहे. मग कंट्रोल युनिट काय करतं आहे? त्याची स्पीड कंट्रोल करते आणि ते कोणाला देतं आहे? पॉवर मॉड्युलेटरला. तो सेट पॉईंट पॉवर मॉड्युलेटरला दिला की पॉवर मॉड्युलेटर त्या पद्धतीने सेट करून परत मोटरची स्पीड व्हॅरी करून आउटपुटला म्हणजे लोड साईडला प्रॉपर स्पीड देण्याचं काम करते. उदाहरण आपण घेऊ. कशाचं? स्पीड ऑफ फॅनच्या स्पीडचं उदाहरण घेऊ. तर सगळ्यात पहिले आपण बटन ऑन करू. AC किंवा DC सप्लाय दिला. समजा आपण AC सप्लाय दिला. पॉवर मॉड्युलेटर 3ऱ्या स्पीडवर फॅन लावला.
तिसऱ्या स्पीडवर फॅन लावला, मोटर फिरायला लागली. मग लोड काय आहे? पात्याचा लोड आहे, विंडेज आहे. पण मग काय झालं, तुम्हाला हवा कमी लागायला लागली, हवा कमी लागायला लागली, उन्हाळ्याचे दिवस आहे. मग तुम्ही काय करणार? तुम्ही हे सेन्स केलं हवा कमी लागायला लागली म्हणून. मग तुम्ही काय केलं आहे? परत मोटरकडून तुम्ही वर बघितलं, हवा कमी लागली, तुम्ही वर बघितलं, वर बघितलं आहे आणि खरंच हवा कमी येते हे तुम्ही जाणवलं आहे. मग तुम्ही काय केलं आहे? मोटर याच्याकडे गेले, कशाकडे? कंट्रोल युनिटकडे, आणि तिथं अजून स्पीड वाढवली, किती सेट केली? हायेस्टवर सेट केली. आणि नंतर मग त्या पद्धतीने पॉवर मॉड्युलेट झाली. परत मग मोटर फिरायला लागली आणि तुम्हाला जास्त हवा मिळाली. कळालं? तर हा जो पॅटर्न आहे याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक ड्राईव्ह असं म्हणतो. आणि हा इलेक्ट्रिक सप्लायवर चालतो म्हणून याला इलेक्ट्रिक ड्राईव्ह असं म्हणतो. समजलं? त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ह. काय काय फायदे रे? ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ह, बरोबर आहे, सांगा. ॲडव्हान्टेजेस काय? नंबर 1 क्लीन ऑपरेशन, अजून नो फ्यूल रिक्वायर्ड, अजून इझिली कंट्रोलेबल, मोर फ्लेक्झिबल, अजून रिमोट कंट्रोल ऑपरेशन, अजून काय? इकॉनॉमिकल, लेस स्टार्टिंग टाइम, मोर लाइफ, लेस मेंटेनेंस, लेस रनिंग कॉस्ट, अजून हा रनिंग लेस मेंटेनन्स म्हणजे मोर इकॉनॉमिकल, अजून क्विक स्टार्ट झाली, लेस स्पेस रिक्वायर्ड, सो देर आर नंबर ऑफ ॲडव्हान्टेजेस, खूप सारे फायदे आहेत ओके इलेक्ट्रिक ड्राईव्हचे. म्हणून इलेक्ट्रिक ड्राईव्ह्ज आजकाल मोठ्या प्रमाणात वापरल्या जायला लागले. इंजिनचे ड्राईव्ह पाहिले तुम्ही आता इंजिनं वापरतात का मोटरला पाणी ओढण्यासाठी? काय वापरतात? इलेक्ट्रिक ड्राईव्ह वापरतात. त्याचं तर आता ॲडव्हान्स आले, सोलार ड्राईव्ह वापरायला लागले, सोलार पंपिंग आले. शेतकरी काय करतात? सोलार लावून देतात, मग ते दिवसा पंपिंग होतं आणि बऱ्या प्रमाणात दिवसाच विहिरीतलं पाणी दिवसा कोणाला दिलं जातं? शेताला दिलं जातं ओके. रात्री यायचं ताण नाही. बिबट्या, साप वगैरे अडचणी जे असतात, रानडुकराची भीती, ती शेतकऱ्याला ह्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळं हा थोडा ड्रॉबॅक झाला की दिवस रात्र दोन्ही काम करण्यापेक्षा फक्त दिवसाच लाईट प्रोव्हाइड व्हायला लागली. ती बी कशामुळं? सोलारमुळं, सूर्यप्रकाशाचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमुळे. तर बघा ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ह्ज बघतो आपण. तर काय काय फायदे? क्लीन ऑपरेशन आहे, पोल्युशन नाही आहे, नो फ्यूल रिक्वायर्ड, इझिली कंट्रोलेबल, मोर फ्लेक्झिबल, रिमोट कंट्रोल ऑपरेशन, लेस स्टार्टिंग टाईम, मोर लाईफ, लेस मेंटेनन्स, लेस रनिंग कॉस्ट, इकॉनॉमिकल, लेस स्पेस रिक्वायर्ड एक्सेट्रा. असे खूप सारे ॲप्लिकेशन फायदे असल्यामुळं इलेक्ट्रिक ड्राईव्ह्ज हा खूप मोठ्या प्रमाणात आपण वापरतो. समजलं? चला याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. तर हे पण परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. आता अतिशय 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 महत्त्वाचा एक पार्ट घेऊ आपण, फॅक्टर गव्हर्निंग सिलेक्शन ऑफ ड्राईव्ह्ज. परीक्षेला येणार म्हणजे येणारच. आला होता का? फॅक्टर गव्हर्निंग सिलेक्शन ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ह. फॅक्टर गव्हर्निंग सिलेक्शन ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ह्ज. नंबर 1 नेचर ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय.
नंबर 2, नेचर ऑफ ड्राइव्स. नंबर 3, नेचर ऑफ लोड. सांगा. नंबर 4, कॅरेक्टरिस्टिक्स. साइज, रेटिंग ऑफ मोटर. अजून मेकॅनिकल फॅक्टर्स. 7, कॉस्ट. हालांकी 7व्या नंबरला नव्हतं पाहिजे, पहिल्या नंबरला पाहिजे. तर चला ओके. तर हे 7 फॅक्टर आणि याच्यावर अख्खा टॉपिक डिपेंड करतो बरं का. अख्खा टॉपिक याच्यावरच चालू आहे. तर नेचर ऑफ ड्राईव्स. मग नेचर ऑफ ड्राईव्स कसे, मग ए सी ड्राईव्ह आहे का डी सी आहे. तर ए सीमध्ये मग सिंगल फेज आहे का 3 फेज आहे. मग डी सीमध्ये प्युअर डी सी आहे का पल्सेटिंग डी सी आहे. तर हे आहे नेचर ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. कोणत्या टाईपचा इलेक्ट्रिक सप्लाय आहे त्याच्यावर ड्राईव्ह डिपेंड करतो. येतं लक्षात. त्याच्यानंतर नेचर ऑफ सप्लाय झाला. नेचर ऑफ ड्राईव्ज. तर ड्राईव्जमध्ये कोणता ड्राईव्ह आहे, इंडिव्हिज्युअल आहे का ग्रुप ड्राईव्ह आहे का मल्टी मोटर ड्राईव्ह आहे. याच्यावर पण आपण ड्राईव्ह सिलेक्ट करत असतो. ओके. सिलेक्शन ऑफ ड्राईव्ह याच्यावर सुद्धा डिपेंड करत असतो. नंतर नेचर ऑफ लोड. तर नेचर ऑफ लोड कसा आहे, कंटिन्यू आहे का शॉर्ट टाईम आहे का इंटरमिटंट आहे का कंटिन्यूस लोड, कंटिन्यूस ऑपरेशन विथ शॉर्ट टाईम आणि कंटिन्यूस ऑपरेशन विथ इंटरमिटंट. अशा पद्धतीने. तर बघा, कंटिन्यू लोड आहे म्हणजे मोटर चालू झाली तर कंटिन्यू चालू आहे. शॉर्ट टाईम आहे, थोडा वेळ चालू थोडा वेळ बंद, थोडा वेळ चालू थोडा वेळ बंद, अशा पद्धतीने. इंटरमिटंट म्हणजे उगाच थोडा थोडा वेळ चालू. शॉर्ट टाईममध्ये काय 24 तासामधून 2च तास चालू. इथं 4 तास चालू 4 तास बंद, 4 तास चालू 4 तास बंद, अशा पद्धतीने जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इंटरमिटंट म्हणतो. ओके. आता इथं मोटर तर चालू आहे पण लोड थोडा वेळ आहे. मोटर कंटिन्यू चालू आहे. ओके. म्हणजे मोटर कंटिन्यू चालू आहे पण लोड थोडा वेळ आहे. त्याला आपण काय म्हणतो, शॉर्ट टाईम लोड. उदाहरणार्थ लाकडाची कटिंग मशीन कंटिन्यू चालू असते, फक्त आपण लाकूड असं केलं तरच, समजा आपण ते ग्राइंडर कट करण्याचं ग्राइंडर कंटिन्यू चालू असते, फक्त आपण त्याला कनेक्ट केलं त्यावेळेसच ते कट करतं, बाकी ते चालूच आहे ना ते. त्या पद्धतीने शॉर्ट टाईम लोड. कंटिन्युअस ऑपरेशन विथ इंटरमिटंट लोड. तर याच्यामध्ये चालू तर कंटिन्यू राहतं पण लोड थोड्या थोड्या टायमाने राहतो. हे डिटेल आपण बघणार आहेत नेचर ऑफ लोड. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक. याच्यामध्ये आपण काय काय बघतो, स्टार्टिंग कॅरेक्टरिस्टिक, त्याच्यानंतर ब्रेकिंग कॅरेक्टरिस्टिक, त्याच्यानंतर स्पीड कंट्रोल, ब्रेकिंग, स्पीड कंट्रोल आणि अजून ड्युटी सायकल. ओके. तर हे सगळे कॅरेक्टरिस्टिक आपण बघत असतो मोटर सिलेक्ट करण्यासाठी किंवा ड्राईव्ह सिलेक्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर साईज अँड रेटिंग. मग किती HP मोटर आहे, ओव्हर साईड नको. कपडे आणायला गेल्याच्यानंतर कपडे साईज परफेक्टच पाहिजे ना. तर साईज अँड रेटिंग. तर रेटिंग कशी आहे, ओव्हर साईज नको किंवा अंडर साईज पण नको, तर ते आपण डिसाईड करतो. तर याच्यामध्ये आपण कंटिन्यू रेटिंग बघतो, ओव्हरलोड कॅपॅसिटी बघतो, पुश पोल बघतो आणि इंटरमिटंट बघतो. ओके. ओव्हरलोड, कंटिन्यू, त्याच्यानंतर पुश पुल. तर हे आपण इथं बघत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेकॅनिकल फॅक्टर. मेकॅनिकल फॅक्टरमध्ये बेरिंग कोणती, बुशिंग कोणती, फॅन कोणता, त्याच्यानंतर एन्क्लोजर कोणतं, एक्सेट्रा. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टीवर आपण डिसाईड करतो. मग शाफ्ट कोणता, कपलिंग कशी, तर याच्यावर आपण ह्या गोष्टी डिसाईड करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉस्ट. तर याच्यामध्ये कॅपिटल कॉस्ट,
रनिंग, मेंटेनन्स एक्सेट्रा, ह्या सगळ्या कॉस्टचा आपण विचार करतो. तर हे अतिशय महत्त्वाचा 4 मार्काला येणार म्हणजे येणारच प्रश्न. आणि जर नाही आला तर मला चौकात पकडायचं. ओके, तर समजलं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. राईट डाऊन, एक स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. हा प्रश्न किती वेळेस विचारला होता? जवळपास 6-7 वेळेस विचारलेला. समर 15, विंटर 16, समर 17, विंटर 17, समर 18, विंटर. त्याच्यानंतर 19-20ला तर कोविड असल्यामुळं काही वेळ कॅन्सल झाला, पण 22-23 नंतर पुन्हा विचारलेलं आहे. आता टाईप्स ऑफ ड्राईव्स, याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल ड्राईव्स, ग्रुप ड्राईव्ह आणि मल्टीमोटर ड्राईव्ह तुम्हाला सायमल्टेनियसली सांगतो. त्याहीपेक्षा डायरेक्ट आपण कंपॅरिझन बिटवीन इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह अँड मल्टीमोटर ड्राईव्ह किंवा ग्रुप ड्राईव्ह, डायरेक्ट याचं कंपॅरिझन घेऊ आपण. तर 4 कॉलम बनवू, सिरियल नंबर, त्याच्यानंतर पॉईंट ऑफ कंपॅरिझन, तर पहिलं तर अरेंजमेंट. अरेंजमेंट काय? एक मोटर, एक शाफ्ट, एक लोड, मोटर शाफ्ट लोड. आणि याच्यामध्ये मात्र एक शाफ्ट, एक मोटर, खूप सारे लोड. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट ऑफ कंपॅरिझन, फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी याची मोर आहे, याची लेस आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट, स्पीड कंट्रोल, इझिली, डिफिकल्ट. त्याच्यानंतर रिलायबिलिटी, मोरलेस. त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर, गुड, लेस. इन्स्टॉलेशन, इझी, कॉम्प्लिकेटेड. एफिशिएन्सी, बेटर, लेस. स्टार्टिंग, स्टॉपिंग. फ्रिक्वेंटली, डिपेंड ऑन कंडिशन. ॲप्लिकेशन, ड्रिलिंग. त्याच्यानंतर लेथ मशीन, हे कॉटन इंडस्ट्री. त्याच्यानंतर फ्लोरिंग मिल. तर बघा, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. टाईप्स ऑफ ड्राईव्ह म्हणलं तर 3 टाईपचे ड्राईव्ह आहेत. एक कोणता आहे? इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह, दुसरा ग्रुप ड्राईव्ह, तिसरा आहे मल्टी मोटर ड्राईव्ह. मल्टी मोटर ड्राईव्ह.
आता ग्रुप इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह म्हणजे एक मोटर एक ड्राईव्ह, खतम, एकटा जीव सदाशिव. ओके, एकच मोटर एकच ड्राईव्ह, तर याला काय म्हणायचं आहे? इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह म्हणायचं. एकच मोटर एकच लोड एकच ड्राईव्ह, खतम. ग्रुप ड्राईव्ह म्हणजे काय? एकाच मोटरवर खूप सारे एकाच शाफ्टवर खूप सारे लोड कनेक्टेड आहे, त्याला काय म्हणायचं आहे? ग्रुप ड्राईव्ह म्हणायचं आहे. मल्टी मोटर ड्राईव्ह म्हणजे मल्टिपल मोटर्स असणार. ओके, मोटर बी मल्टिपल, लोड पण मल्टिपल. इथे एक लोड असेल, इथे एक लोड असेल. एका शाफ्टवर भरपूर लोड बिन, भरपूर मोटर बिन, मोटर लोड, अशा पद्धतीने मल्टिपल मोटर्स बिन मल्टिपल लोड बी. तर असं असेल तर त्याला आपण काय म्हणतो? मल्टी मोटर ड्राईव्ह म्हणतो. येतं लक्षात? तर पहा आता जनरली ह्या दोन्हीचा फरक परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता जास्त आहे. ओके, कधी कधी विचारला आहे, 3-4 वेळेस 4 मार्काला विचारला आहे. तर याची फ्लेक्झिबिलिटी कशी आहे? जास्त आहे का? एकटाच येतो. याची फ्लेक्झिबिलिटी जास्त आहे का? नाही, कारण यातला कोणताही एक लोड जर खराब झाला तर अख्खं पॅनल बंद पडतं. ओके, याचं मेंटेनन्स जास्त आहे. तर मेंटेनन्सचा पॉईंट जर घेतला तर याचं मेंटेनन्स लेस, याचं जास्त आहे. स्पीड कंट्रोल याची कशी आहे? इझिली, याची डिफिकल्ट आहे. त्याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी याची जास्त, याची कमी आहे. रिलायबिलिटी याची जास्त, याची कमी आहे. पॉवर फॅक्टर याचा चांगला, याचा कमी आहे. इन्स्टॉलेशन इझिली आहे, याचं कॉम्प्लिकेटेड आहे, कारण एकच मोटर इन्स्टॉल करायची. तर इफिशियन्सी पहिल्याची बेटर आहे, याची कमी आहे. स्टार्टिंग स्टॉपिंग ॲप्लिकेशन म्हणजे फ्रिक्वेंटली आपण ऑन ऑफ करू शकतो. हे ऑन ऑफ करू शकतो का फ्रिक्वेंटली? नाही. ॲप्लिकेशन ड्रिलिंग मशीन, लेथ मशीन वगैरेसाठी ॲप्लिकेशन वापर. कॉटन इंडस्ट्री, त्याच्यानंतर फ्लोरिंग मिल, मोठमोठ्या मशिनरीजसाठी याचा वापर होतो. येतं लक्षात? तर अशा पद्धतीने परीक्षेमध्ये 4 मार्काला याचा डिफरन्स विचारला जाऊ शकतो. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला एक काम करू, रिमेनिंग पार्ट विल डिस्कस इन नेक्स्ट एपिसोड. ओके, आफ्टरनून सेशनच्या एपिसोडमध्ये बघू. इथं थांबू आपण. ओके, जर शक्य झालं तर तो एपिसोड आपण ऑनलाईन सेशनमध्येच बघून घेऊ.